विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग होत नाही। विद्यार्थी किंवा मुलांना सभोवतालचा परिसर, त्या भागात असणारे विविध उपक्रम, प्रोजेक्ट याबद्दल माहिती देणं सुद्धा खूप गरजेचं असतं। आणि याच उद्देशानं आज आम्ही MIT आमच्या क्लासेसचे मुलं घेऊन या ठिकाणी गंगामाई शुगर फॅक्टरीला भेट द्यायला आलो। खरोखर आपल्या परिसरातील गंगामाई शुगर फॅक्टरी एक असा प्रोजेक्ट आहे, असा कारखाना आहे की ज्या ठिकाणी खरोखर इथं आल्यानंतर आपल्याला कळतं की नव्यानं या प्रोजेक्टचं किती डेव्हलपमेंट झाली आहे। हा परिसर इतका विकसित झालेला आहे, झाडीनं समृद्ध झालेला आहे की हा परिसर कदाचित भविष्यात एक मोठं पर्यटन ठिकाण बनू शकेल। अशा प्रकारची झाडी आणि हा परिसर विकसित केलेला आहे। आणि असं होणं गरजेचं आहे। विकास कशाला म्हणायचं तर ज्या ठिकाणी समाज आणि सगळ्यांनाच आनंद घेता येईल अशी काही ठिकाणं। हा एक औद्योगिक प्रकल्प आहे, गंगामाई शुगर फॅक्टरी औद्योगिक प्रकल्प आहे, परंतु या ठिकाणी झाडीनं म्हणा किंवा बाकी गोष्टीनं जी समृद्धता आणलेली आहे त्यासाठी निश्चित या शुगर फॅक्टरीचे चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल, याचं आपण कौतुक करूया। हे कौतुक याच्यासाठी नाही आहे की त्यांना काय, परंतु जी माणसं चांगली कामं करतात त्यांना समाजाकडून प्रोत्साहन मिळणं सुद्धा गरजेचं असतं। आज आम्ही या ठिकाणी आमच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी हा प्रकल्प आतून बघणार आहोत आणि त्यांना जाणून घेणार आहोत की नेमकं ऊस टाकल्यापासून ते साखर बनण्यापर्यंत ही प्रक्रिया कशी चालते। हे मुलांना केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर ही प्रक्रिया कशी घडते हे दाखवण्यासाठी आम्ही आज आलेलो आहेत। आम्ही आता मध्ये जाणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्या विद्यार्थ्यांना देणार आहोत। आपण पाहू शकतोय हा परिसर झाडीनं अतिशय सुसज्ज आणि समृद्ध केलेला आहे। आम्हाला खूप आणि मला वाटतं की भविष्यामध्ये ही झाडी जेव्हा मोठी होईल तेव्हा हा परिसर बघण्यासाठी खास या परिसरातील जे पर्यटक आहेत किंवा नागरिक आहेत, तालुक्यातील असतील किंवा तालुक्याच्या बाहेरचे सुद्धा इथं नक्कीच भेट द्यायला येतील। आपण पाहू शकतोय कोणताही औद्योगिक प्रकल्प परिसरातील लोकांसाठी रोजीरोटीचं साधन बनतो। हजारो लोकांना त्यामुळं रोजीरोटी मिळते। आपण बघतोय की ऊसतोडं असतील किंवा हे गाडीवान असतील, याच्यातून हजारो कुटुंबाचा निर्वाह होतोय। आणि हा ऊस या ठिकाणी आपण बघतोय मुख्य गव्हाणीकडे आम्ही आलेलो आहेत आणि या गव्हाणीपासून आता या गव्हाणीत हा ऊस पडल्यानंतर पुढील प्रक्रिया कशी होते हे आम्ही बघणार आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो हे ऊसाचे कांडे हे या ठिकाणी मध्ये पडताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणाहून आपण बघू शकतो हे ऊस टाकला जातो त्यामध्ये आणि त्याच्यानंतर या माध्यमातून हा ऊस कांड्याच्या रूपानं हा पुढं सरकताना आपल्याला दिसतोय। हा पुढं चाललेला आहे, आता गव्हाणीतून चैनच्या माध्यमातून हा ऊस पुढं जाताना आपल्याला दिसतोय। आपण बघू शकतोय अशा पद्धतीने पुढं जायचं नाही कुणी। पॉजमध्येच हे चालू आणि आपण बघू शकतो या ठिकाणी हा ऊस या गव्हाणीत पडतोय आणि इथून हा ऊस गव्हाणीत पडल्यानंतर प्रक्रिया होऊन आता पुढं तो पुढच्या काही प्रक्रियेसाठी पुढं सरकला जातो।
प्रक्रिया चालली लिक्विडिंग केली जाणार आणि त्याच्यानुसार पुन्हा ट्रेड दिला जाणार. आम्ही सर्व मुलांनी कारखाना बघत या ठिकाणी आता साखर तयार झालेली मुलांनी या ठिकाणी साखरेचा आस्वाद घेतलेला आहे. मुलांनी हे जाणून घेतलं की नेमकं ऊस गव्हाणीत पडल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर कशी प्रक्रिया होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्रिया झाल्यानंतर अगदी रस झाल्यानंतर तो रस गरम कसा होतो बॉयलरही बघितले मुलांनी. आणि आता अगदी या ठिकाणी प्रत्यक्ष साखर जी तयार झालेली आहे त्याला वेगवेगळ्या चालण्या लावून त्याच्याकडे त्याच्या वेगवेगळी ट्रेनिंग केली जाते. लहान साखर, मोठी साखर, मध्यम साखर अशा प्रकारे शेवटी मुलांनी हेही जाणून घेतलेलं असतात की कारखान्यामध्ये साखर कशी तयार होते. विभाग बघतात या ठिकाणी साखर वेगवेगळ्या आकाराची बनते आणि विशेष म्हणजे पोता भरून जेवढा वजन पाहिजे तेवढंच वजन भरून पोता अगदी सिल्वरचा किंवा पॅक ठेवून अशा प्रकारची प्रक्रिया या साखर कारखान्यामध्ये आहे. निश्चितच गंगाबाई साखर कारखाना जो या ठिकाणी आहे याची जी काही विकसित ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ही खरोखर अतिशय चांगली आहे आणि म्हणून भविष्यामध्ये केस तालुक्यातील शेतकऱ्यासाठी हा कारखाना निश्चित एक वरदान म्हणून लाभलेला आहे आणि त्याचबरोबर पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा या कारखान्याला भविष्याकडे पाहिलं जाईल. आज या ठिकाणी आम्ही आलो या कारखान्याचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी वृंद ज्यांनी आमच्या या मुलांना कारखाना पाहण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे खरं तर आम्ही आभार व्यक्त करतो. आपण पाहू शकतो या ठिकाणी साखर आता पुढच्या पॅकिंगसाठी पुढं चाललेली आहे. अशा प्रकारे गंगाबाई शुगर फॅक्टरीमध्ये आम्ही भेट दिल्यानंतर सर्व प्रक्रिया मुलांनी आणि आम्ही समजून घेतलेली आहे. मुलं एन्जॉय करू लागलेले साखर साखर खाण्याचा आनंद घेऊ लागलेले आहेत. आपण बघू शकता हा एक वेगळा आनंद आहे. आमच्या मुलांनी भरपूर साखरेचा आस्वाद घेतलेला आहे. एक वेगळी मजा असते. आपण पाहू शकतोय अगदी ॲटोमॅटिक हे पोते शिवले जातात आणि पुढेही ते अगदी गोडाऊनपर्यंत ॲटोमॅटिक चेनच्या द्वारे पुढं हे सरकवली जातात. अशा प्रकारची सिस्टम या ठिकाणी कारखान्यात आहे. खरोखर एक आधुनिक टेक्नॉलॉजी किंवा आधुनिक जी काही यंत्रणा आहे, उपकरणं आहेत
हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो या यंत्रणेद्वारे सरळ गोडाऊनमध्ये ही सगळी साखर पोते पुढं सरकवले जातात चेन सिस्टमनं. म्हणजे सगळं काही मॅन पॉवर जे आहे ती कमी करून यंत्रणाच्या सहाय्याचा उपयोग या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतोय. हे आपण गोडाऊन पाहू शकता, मोठे गोडाऊन आहेत या ठिकाणी साखर साठा करण्यासाठी. विशेष म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला सुरक्षा बंदोबस्त अतिशय तगडा आहे. ज्या त्या ठिकाणी सिक्युरिटी आहे, सुरक्षा यंत्रणा ज्या त्या ठिकाणी तैनात असल्यामुळं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात. आपण बघू शकतो या परिसरामध्ये ही आंब्याची झाडी जी आहे, लागवड आहे, मोठ्या प्रमाणात केलेली आहे. आणि त्यामुळं हा परिसर एकतर पुढच्या दृष्टिकोनातून, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूपच म्हणजे डेव्हलप होईल अशी या ठिकाणी शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट, याचा आंबे जे लावलेले आहेत त्याचा उत्पादनाचाही या शुगर फॅक्टरीला फायदा होऊ शकतो. अशा दुहेरी याच्यामध्ये हे सर्व केलेलं असल्यामुळं निश्चित आपण बघू शकता ही सगळी आंब्याची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. खरं तर या बाजूला जेवढी त्याच्यापेक्षाही पुढच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जवळजवळ ही आंब्याची झाडं आता आणि मोठी झालेली आहेत, त्याला आंबेसुद्धा आता लागू लागले आहेत. आंबे आहेत, नारळ आहेत, हे सगळं झाडाच्यामुळं निश्चित भविष्यामध्ये हा परिसर आता एक चांगला पर्यटकांचं एक आकर्षण किंवा केंद्रबिंदू बनू शकतो असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी शुगर फॅक्टरीचे आभार व्यक्त करतो.